त्यांनी योग्य ती दखल घेतलेली आहे। तसेच आणि पोलीस प्रशासनाला मी सांगतो, गेले 14 वर्ष मी पुन्हा सांगतो, मी 15 मिनिटात गेटवर घुसू, जे काही कायदा सुव्यवस्था बिघडल्यास पोलीस जबाबदार राहतील, पोलीस जबाबदार राहतील। कवडीमोल भावांनी ज्या आम्ही जमिनी विकल्या आणि ऍक्च्युली आज मी बघायला, आज मी वेल एज्युकेटेड माणूस आहे, आज माझा 26 वर्षाचा मी आहे व झाडू खात्यामध्ये व इतर कामामध्ये कंपनी त्यांना समाविष्ट करून घेत असते। नोकरी द्या, हे आम्ही आज विनंती करत आहे। थोडे करून मी थांबतो। पण जमीन देताना अनेक आश्वासनं आपल्याला दिली जातात, पण ती पूर्वता केली जात नाही। अशा ह्या कारणामुळे मी यांचा धिक्कार करतो की यांनी आम्हाला नोकऱ्या द्यायला पाहिजे, कारण आमची जमीन आमच्या पोटाची जमीन दिलेली आहे। आता पळून जायचं त्याने आधीच जा, म्हणजे आम्ही गेटच्या समोर आम्ही जय शिवराय मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण जाणार आहोत खोपट्या गावातील ऑलकार्गो या शेपेसमध्ये। म्हणजे खोपट्या गावातील बाजूला ऑलकार्गो ही कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये आज होणार आहे गेट बंद आंदोलन होणार आहे। प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची भरती न झाल्यामुळे आज गेट बंद आंदोलन करणार आहेत आणि सर्व शेतकरी बांधव येणार आहेत आणि आजचा गेट बंद आंदोलन कशा प्रकारे होणार आहे ते आपण त्या ठिकाणी जाणार आहोत आणि पाहणार आहोत। आजच्या गेट बंद आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत बेलपाडा गावातील समाजसेवक अजितदादा म्हात्रे आणि उपोषणकर्ते अजितदादा म्हात्रे हे येणार आहेत आणि आजच्या गेट बंद आंदोलनाचे नेतृत्व करणार आहे आणि आजचा गेट बंद आंदोलन कशा प्रकारे होणार आहे आपण त्या ठिकाणी जाणार आहोत आणि पाहणार आहोत। चला तर आपण गावूया खोपट्या गावामधील ऑलकार्गो या कंपनीमध्ये आणि आजचं आंदोलन कशा प्रकारे यशस्वी होणार आहे ते त्या ठिकाणी जाऊया आणि पाहूया। नमस्कार। आज 24/7/2024 रोजी जे काय आंदोलन शेतकऱ्यांचं आंदोलन आहे त्याचं नेतृत्व मला दिलेलं आहे, त्या शेतकऱ्यांचं मी पहिलं धन्यवाद करतो। कारण आमच्या शेतकऱ्यात सोनकर बाधित शेतकरी संघटना आहे खोपटे, यांच्या जमिनी ज्या कवडीमोल भावाने घेतलेल्या त्या ऑलकार्गो कंपनीने त्यांना आजपर्यंत काही नोकऱ्या दिलेल्या नाहीत। 14 शेतकरी आहेत त्यांचे दिलेलं नाही, त्यासाठी हा आंदोलन आजचा आहे। कारण या आंदोलनामध्ये पोलीस प्रशासन आणि यांचं काहीतरी साठे लोटे आहेत मला वाटतं, थेट माझा आरोप आहे। कारण एवढा असून 2 मिटिंगा झाल्या, परवा एक मिटिंग झाली, आपल्या 22 तारखेला एक मिटिंग झाली, 23ला झाली, पण तोडगा काढलेला नाही त्याही की आणि आपल्या उरण तालुक्याचे जे तहसीलदार आहेत उद्धव कदम साहेब त्यांनीही पत्र दिलेलं आहे की या मागण्याची पूर्तता करा। जर तालुक्याचा जर एखादा बॉस आहे आणि या जर तालुक्याच्या बॉसच्या अंडर खाली या कंपनी असते आणि त्याच्या पत्राला जर जुमानत नसतील तर या कंपनीचा मी जाहीर निषेध करतोय आणि जी माझी पुढची लढाई असेल तर यांना भोगायला येतील, यांना सर्व याचे परिणाम होतील यांच्यावर। नमस्कार, मी अनिकेत महेंद्र ठाकूर। आज मी इकडला स्थानिकच आहे आणि या जी ऑलकार्गो कंपनी आहे तिथं आज आमची 2.5 एकर जमीन, सर्वांच्या जमिनी आहेत, आमची 2.5 एकर जमीन आज आम्ही कवडीमोल भावामध्ये ऑलकार्गो या कंपनीला दिली। एवढा असताना सुद्धा आज आम्हाला इथं नोकऱ्या मिळत नाही। आज मी वेल एज्युकेटेड माणूस आहे, का असं पण काय अनाडी वगैरे नाही, पण तरी पण ब्रिजच्या खाली जाऊन कुठं ना कुठं तरी नोकरी बघायला लागते, ती पण काय 10 आणि 11 हजाराची नोकरीसाठी वन फिरायला लागतो आहे। आज आमच्या हक्काच्या नोकऱ्या आहेत तरी पण बाहेर जाऊन तिथं रोजीरोटीसाठी तडमडायला लागते। म्हणजे विचार लाजीरवाणीसारखी गोष्ट आहे ही। करायचं काय, आज गेली 12-13 वर्ष झाली आज भरतीच करत नाही आणि जर भरती मागायला जर गेलो तर हे डायरेक्ट पोलिसांना तर डायरेक्ट दबाव घालतात, मग तुमच्यावर कारवाई केली जाईल। आज आमच्याकडं पैसा नाही, आज आम्ही करणार काय? ते सांगतात काय मग तुमच्याकडे कारवाई केली जाईल, मग तुमच्या केसेस होतील, तसे मग आम्हाला दबवतात। ही जे प्रशासन आहे ना, हा जे ऑलकार्गोमध्ये जे आहेत ना ते दबवायला बघतात, मग त्यामुळे शेतकरी काय करणार, दबणार याच्यामुळे। आणि याच्यामध्ये जो HR आहे जो प्रणित, आज तो सांगतो की माझं नाव बदनाम करतात। याचं नाव बदनाम नाही मग काय होईल? हा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना हा येऊनच देत नाही तिथे। दिबा पाटील साहेबांना वंदन करून माझे गुरुवर्य स्वर्गीय श्याम म्हात्रे साहेब यांना नमस्कार करून आज
जे आमच्या आंदोलनाला जे लोकही आम्हाला पाठिंबा दिलेला आहे त्यांचं आम्ही पहिलं अभिनंदन करतो. कारण या कंपनीने सोनकार बाधित शेतकरी संघटनेच्या जमिनी कवडीमोल भावाने घेतलेल्या आहेत आणि कवडीमोल भावाने घेत असताना आमच्या लोकांना ज्या जमिनी देताना की तुम्हाला आम्ही नोकऱ्या देऊ, तेव्हाच त्याही आमच्या लोकांनी सह्या केलेल्या आहेत त्याच्यावर कागदपत्रावर, तेव्हाच तुम्हाला हे दिलेले आहेत. पण इथे जे माजलेले जे आडकॉर्गोचे अधिकारी आहेत, या अधिकाऱ्यांना माझं सांगणं आहे, तुम्ही जर असे खेळ करत असाल, पोलीस प्रशासनाला आम्हाला दबावण्याची गिम्या करत असाल तर हे खपून घेणार नाही. कारण तुम्ही आज आता आम्ही तसं काय अतिरेकी आहेत का? पोलीस प्रशासन एवढं आम्हाला लावलेलं आहे आणि आम्ही आज न्याय हक्कासाठी मांडतोय. आज 2 मिटिंगा झाल्या, परवा एक मिटिंग झाली, एक काल मिटिंग झाली, पण ते जो प्रवीण पाटील आहे तो काहीच बोलायला मागत नाही, प्रकल्पस्थांच्या मागण्या मान्य करायला मागत नाही आणि यांची हुकुमशाही आहे. यांना सांगतोय, तुम्ही जर असं नाटक करत असाल तर तुम्हाला वाईट परिणाम भोगायला लागतील. ही पोलीस प्रशासनाच्या साक्षीने सांगतोय. पण तुम्ही असं हे नाटक करू नका, आमच्या लोकांना दबवण्याची गिम्या करू नका. तुमचे काय काय अंडी पिले ते मला माहिती आहे, या कंपनीमध्ये काय चालतंय ते. पण तुम्ही असं आम्हाला समजा असेल तर तुम्हाला पाय नाक घाताला लावला नाही, एक सांगतोय मी, तुम्हाला नाक घासा लावला नाही, तुम्हाला वाचवायला पण नको नसेल, एक केस आमच्यावर लावणार पोलीस प्रशासनाचा. पण पुढची लढाई ही माझी असेल. या पोलिसांच्या समोर सांगतो मी, तुमचे काय काय अंडे पिले चालतात, या कुठे कुठे काय चालतात सर्व माहिती आहे. पोलिसांना जर हाताशी धरून दबावत असाल तर आम्ही घाबरत नाही. जो प्रवीण पाटील आहे याची किती जमीन गेलेली आहे, प्रणित पाटील आहे त्याची किती जमीन गेलेली आहे, याची चौकशी झाली पाहिजे. आणि या बाहेरच्या लोकांना नोकऱ्या देतात, उद्योगधंदे कोणाच्या फोनवर देतात, ही पोलिसांनी याची तपासणी केली पाहिजे. पोलीस बांधवांना माझी विनंती आहे, पोलीस बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे, यांची पहिली तपासणी करा. परप्रांतीय किती आहेत, कुठले आहेत, हे बांगलादेशी आहेत का, ते पहिली तपासली पाहिजे. नाहीतर मग याच्या पूर्ण चक्का जाम केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. नंतर मग जे काय होईल ते पोलीस प्रशासन पण जबाबदार असेल. एवढी मी विनंती सांगतो पोलिसांना माझे हात जोडून विनंती आहे. पण हात जोडून विनंती असताना तहसीलदारांनी पण आदेश दिलेला आहे, या कंपनीला नोटीस दिलेली आहे 23 तारखेला, 23 तारखेच्या अगोदर 22 तारखेला. जर या पोलीस यांना अलकार्गोला तहसीलदाराची ज्या पत्राला केऱ्याची डोबली दाखवत असेल तर पुढच्या उद्यापासून माझी लढाई यांच्याशी आहे. या कंपनीला भोगायचं असेल या कंपनी भोगावा. आणि मग मी जे काय होईल याला मलाही माहित नाही काय होईल या कंपनीच्या विरुद्ध. आणि जरा मी शांत बसतो, 5 मिनिटं मी रजा घेतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रथमतः मी पोलीस संरक्षण यांचं सहर्ष स्वागत करतोय की कुठलीही समस्या असेल तर भांडण तंटा नको. या दरम्यान पोलीस प्रशासन हे खूप महत्वाचं असते आणि त्यांचं प्रथम या बाधित शेतकरी यांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत करतोय. मित्रांनो, सोनखार प्रकल्पग्रस्त म्हणजे एक स्थानिक हा कामगार आहे, त्याला या कंपनीमध्ये घेणं ही त्यांचं आद्य कर्तव्य आहे आणि त्यांनी घ्यायला पाहिजे. कारण त्यांचे 7/12 हे त्यांच्या नावावरती आहेत, कुठल्याही प्रकारचा परप्रांती नाही किंवा भैयाले नाही. त्याच्यामुळं ह्या शेतकऱ्यांना, त्या महिला आहेत, त्या महिलांचं काही या ठिकाणी हाऊसकीपिंग असेल किंवा त्यांचं काही रोजगार असतील ते घ्यायला पाहिजे, ही आमची विनंती आहे. या सर्व आंदोलनासाठी जमलेले माझे खोपटे गावातील ग्रामस्थ असतील, माझ्या ग्रुपचे सर्व मित्र असतील, यांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. आज खरं म्हणतात तर अजित भाई यांनी हा नेतृत्व केलं आहे. कारण अजित भाईंचं हे नेतृत्व बऱ्याच अंशी मी जैन पिढीच्या या प्रकल्पग्रस्तांवरती बघितलेलं आहे की त्यांचं चलो या मरो असं हा आंदोलन असतो. आणि आज या सोनखार प्रकल्पग्रस्तांना हा नेतृत्व करण्यासाठी त्यांनी मोठा वाटा उचलला. त्यांचं देखील या ठिकाणी मी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक धन्यवाद करतो. आणि पोलीस यंत्रणेला एक विनंती करतो की आम्हाला या न्याय हक्क द्यावा, ही आपणास विनंती आहे. पुढील काय असेल ते आपले नेतृत्व करणारे अजित भाई हे बघतीलच. आणि सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करून इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आपल्याला सांगतील, कारण त्यांनी सुद्धा या बऱ्याच कंपनीमध्ये त्यांचं मार्केटिंग आहे आणि ते देखील जनरल सेक्रेटरी म्हणून यामध्ये काम पाहतात. ते पुढील आपल्याला मनोगत व्यक्त करतील. या इथे आलकार्गो कंपनीच्या समोर उपस्थित बाधित असे शेतकरी आणि सर्व ग्रामस्थ, खरोखरच आपण आता बघितलं की तहसीलदाराची नोटीस असताना सुद्धा म्हणजे कायदा म्हणजे नक्की काय, कारण मी LLB केली त्याच्यामुळे कायदा नक्की काय हा आपण जेव्हा वाचतो अजित भाऊ, त्यावेळी तहसीलदार म्हणजे उच्च पदाधिकारी त्यांनी जर निर्णय दिला की आपण एकत्र बसलो पाहिजे, त्यांचं पूर्तता केली पाहिजे. पूर्तता म्हणजे काय? पूर्तता म्हणजे जी शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना न्याय हक्क मिळाला पाहिजे. त्यानंतर मी असं ऐकलं की तुम्ही नोटीस पैशांनी दिलेली आहेत, पुढचा तुमचा हक्क नाही. अरे पूर्ण उरण तालुक्यामध्ये बघा, माझ्या सर्व कंपन्यांमध्ये माझी जमीन गेलेली आहे. आंब्यामध्ये मी तर शेतकरी संघटनेचा सेक्रेटरी आहे. आंब्यामध्ये अशी सिस्टीम नाही आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या उतार्यामागे त्या कंपनीने सर्व माणसांना दोन एका उतार्यामागे 2 व्यक्तींना सर्वेअर किंवा हाऊसकीपिंग याच्यामध्ये दिलंय. लोकल लेबर हे नोटीसवर दिलंय आणि इथं ही वेगळी प्रकार मी ऐकायला येतो. आणि पोलीस प्रशासनाला मी सांगतो, गेले 14 वर्ष मी रयत शिक्षण संस्थेच्या खोपटा हायस्कूलवर चेअरमन म्हणून आहे. मी आवर्जून तुम्हाला सांगतो, या 14 वर्षामध्ये आम्ही लॉजिस्टिक असेल, कॉन्टिनेंटल असेल, विर्गो असेल, सर्व कंपन्यांनी CSR फंड दिलेला आहे. आताच DPWच्या माध्यमातून, महेश बलदीच्या माध्यमातून 7.5 कोटीची त्याने शाळा बांधून दिली. पण तुझ्या 14 वर्षामध्ये एक पुस्तकाचं 5 काय खोट रबर सुद्धा या कंपनीने दिलं नाही. आणि वाशिमचे, आवऱ्याचे, गोवडनेचे, उरणचे, पनवेलचे जे देणगीदार आहेत त्या शाळेला देणगी देतात, परंतु इथं जमीन गेलेली असून सुद्धा शाळेला एक पेन्सिल सुद्धा यांनी CSR फंडामधून दिलेलं आहे. तर त्याचा मी निषेध करतो, एक चेअरमन म्हणून निषेध करतो. आज मला चळमळ आहे विद्यार्थ्यांची, का देऊ नये? CSR फंड मधला इथला CSR फंड हे पिरकोनच्या शाळेमध्ये वापरतात. पिरकोनची शाळा पण माझीच आहे. 1 कोटीची प्रयोगशाळा यांनी बांधली, परंतु खोपट्याच्या लोकांची जमीन जाऊन सुद्धा या खोपट्या हायस्कूलसाठी 1 रुपयाचा खोड रबर सुद्धा देत नाही. याचा अर्थ, सांगण्याचा अर्थ आहे की यांना खोपटेकरांना काही घेणे देणंच नाही त्यांचं. त्याच्यामुळे मी इथं सांगतो की हे न्याय हक्कासाठी लढतात. न्याय हक्क म्हणजे काय? की लोकल लेबरच्या नोटीस आहेत ते त्यांचं ते बघतील, परंतु त्यांना जे सफाई कामगार आहेत, सर्वेअर आहेत, आणि सर्वेअर मध्ये त्यांची नक्कीच भरती झाली पाहिजे. जसं अदर तुम्ही 7/12नुसार लावलेलं आहेत तसे ह्यानुसार पण लावावे. संपूर्ण आता तुम्ही आम्याचं पूर्ण डिटेल्स बघा. प्रत्येक सर्वेअर मध्ये 2 व्यक्तींना त्यांनी कामाला लावलेलं आहे आणि पुढची 3री जी भरती आहे ती पण ते करणार आहेत. म्हणजे असं आहे की ही जी मुजोरी आहे ती ह्यांनी थांबवली पाहिजे. आणि मी मगाशी शाळेचा उद्देश दिला, जर शाळेसाठी 1 रुपया सुद्धा हे देत नसतील ते शेतकऱ्यांना ते काय देतील? आणि यासाठी मला असं वाटतंय सतत काय आपण आंदोलनं करायची गरजच नाही. जर आपला मुलगा उपाशी आहे तर आईला माहिती आहे की आपल्या याला खायला दिलं पाहिजे, पण खायला न देता त्याला चव्हाट्यावर सोडणं अशी कंपनी आहे. तर या कंपनीचा मी निषेध करतो आणि ह्यांचं काय न्याय हक्क आहे ते यांना मिळालं पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि इथला मी स्थानिक आहे. बोलायचं एवढंच आहे की पहिली गोष्ट, आज आम्ही ज्या कवडीमोल भावाने ज्या आम्ही जमिनी विकल्या, आणि ॲक्च्युली आज मी बघायला, आज मी वेल एज्युकेटेड माणूस आहे. आज माझा 26 वर्षाचा मी आहे, पण मला आज कुठेही नोकरी नाही. आज आमच्या हक्काच्या जमिनी असून तरी आज मी इकडे जातोय तिकडे जातोय. कशासाठी? म्हणजे थोडाफार पगारामुळे आज आमच्या स्थानिक असल्यामुळे आज आम्हाला नोकरी नाही. आणि आम्ही फक्त कंपनीला एवढीच मागणी करतो की आमची जी 7 जी सर्वेअर आहेत आणि हाऊस कीपिंग म्हणजे झाडू खटा, एवढीच आम्ही मागणी फक्त कंपनीला आम्ही हे करतो, आश्वासन त्यांना देतो, विनंती करतो की एवढं फक्त आम्हाला आमच्या आश्वासना पुरं करा. पण कंपनी काय त्याचा दखल घेत नाही. त्या दिवशी असंच एकदा आम्ही गेलो तरी ते तेवढं काही निर्णय घेत नाही, पत्र काय घ्यायला मागत नाही, पत्र फेटाळतात. आज 26 वर्षाचं बघायला गेलं तर आज कुठे जर चांगली नोकरी नसेल, आज आमच्या जर जमिनीचं असेल तर आम्हाला नोकरी नसेल तर पुढे आमचं होणार काय? फादर ना, आज माझे वडील नाही. आज माझे वडिलांना जाऊन 14 वर्ष झाली, तेव्हा मी 11-12 वर्षाचा होतो. आणि 12-13 वर्षानंतर ही भरती आहे तरी पण लोक ही कामाला लावून घेत नाही.
यांची नुसती मनमानी आहे. आणि हे आता तुम्हाला नुसतं भडकाव पोलिसांना जर नुसतं दबाव टाकणार की मग आम्ही हे करू, आज आम्ही आमच्याकडे पैसा नाही, आम्ही जाणार कुठं? आणि ही फक्त तुम्हाला पोलिसांना आज विनंती करतो की काय जो असेल तो आमचा निर्णय लागावा, एक चांगला लागावा. त्यामुळे आज आम्ही अजितदादा यांचा पाठिंबा घेतलाय आणि त्यांनी पण आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आज आम्ही एकत्र आलो. करायचं काय? खाली डोकं वरती पाय. या कर्मा कंपनीचं करायचं काय? या कर्मा कंपनीचं करायचं काय? प्रणित पाटलाचं करायचं काय? या प्रणित पाटलाचं करायचं काय? या प्रवीण पाटलाचं करायचं काय? आज या इथे सोनखार प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना यांच्या वतीने गेटबंद आंदोलन करण्यात आलेलं आहे. या आंदोलनाचे प्रतिनिधित्व करताना आमच्या बेलपाड गावचे माननीय श्री अजित म्हात्रे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पार पडत आहे. इथला शेतकरी हा प्रकल्पग्रस्त शेतकरी आहे. भले त्यांच्या जमिनी आज कंपनीच्या नावाने झालेल्या असल्या तरी त्यांचा पीक पाणी हा 7/12 त्यांच्याच नावे आहे. आणि इथल्या खोपटे गावातील किंवा इतर परिसरातील ज्या कंपन्या आहेत, ज्या कंपन्यामध्ये ज्या शेतकऱ्याचा 7/12 गेलेला आहे त्या 7/12 संदर्भात कामगारांना म्हणजे प्रत्येकी घरटी एकरी 4 नोटिसा व झाडू खात्यामध्ये व इतर कामामध्ये कंपनी त्यांना समाविष्ट करून घेत असते. परंतु इथं जे 14 शेतकऱ्यांचं जे आंदोलन आहे त्यांना कुठल्याही प्रकारचं आजपर्यंत न्याय हक्क मिळालेला नाही. आज मितीला कामधंदा नसल्यामुळे अनिकेत ठाकूर यांनी आपले मनोगत मांडताना सांगितले की मी उच्च शिक्षित आहे, त्यांची बहीण लग्नाची झालेली आहे, आई मोलमजुरी करून काबार कष्ट करून त्यांना पोसत आहे. ही पाली कोणाच्या मुळे आली? तर ही पाली आली त्यांचा 7/12 या कंपनीमध्ये जाऊन सुद्धा जर त्यांना न्याय हक्काने जर कामावर घेण्यात येत नसेल तर त्यांच्यावर उपासमारीची पाली नक्कीच येईल. आज काम नसल्यामुळे अनेक तरुणांना ह्या मुली दिल्या गेल्या जात नाहीत, त्यांची लग्न होत नाही. त्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये हे मांडलेलं आहे. इथला शेतकरी हा बाधित शेतकरी असला त्याच्यामुळं त्यांना रोजीरोटी मिळून न्याय हक्क मिळावा यासाठी या आंदोलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या आंदोलनासाठी आज इथं बऱ्याच संख्येने शेतकरी वर्ग व खोपटे गावातील ग्रामस्थ यांनी या आंदोलनासाठी सहकार्य केलेलं आहे. तसेच आमची विनंती आहे पोलीस प्रशासनाला की आम्ही आमच्या मागण्यांचं पत्रक हे बऱ्याच ठिकाणी फॉरवर्ड केलेलं आहे. तहसीलदार साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे कंपनीला की तुमचा जो काय न्याय हक्काच्या बाबतीत निर्णय असेल तो कंपनीने शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन हा विषय संपवायचा होता. परंतु माननीय तहसीलदार साहेबांच्या सुद्धा पत्रकाराला इथं केराची टोपली दाखवलेली आहे. त्याच्यामुळं आज जर कंपनी जर नमती घेऊन या शेतकऱ्यांना कामामध्ये समाविष्ट करीत नसेल तर आमचं जन आंदोलन हे अतितीव्र करण्यात येईल. याची सर्वांनी दक्षता घ्यावी. कारण आम्ही पोटावर मारू नका, पाठीवर मारले तरी चालेल, पण आज आमच्या पोटावर मारलेला गेलेला ही लाच आम्ही कदापि सहन करत नाही. इथं आज मितीला असं घडत आहे की एक म्हण आहे, कुऱ्हाडीचा दांडा गोत्यास काल, म्हणजे आपलीच माणसं आपल्या पाठीवर वार करत आहे. त्याच्यामुळं जरी हे 14 शेतकरी असले तरी संपूर्ण खोपटे गाव व ग्रामस्थ मंडळ त्यांच्या या मोर्चामध्ये सहभागी आहे व त्यांना पूर्ण सपोर्ट करेल. या मोर्चाचे नेतृत्व करताना पहिल्यांदा ज्यांच्या हाती हे नेतृत्व आहे त्यांचा इतिहास पहिला जाणून घ्या. कारण इतिहास जाणल्यानंतरच समजतो की कोण कसा आहे ते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये आपण वावरत असताना हे जर असं घडत असेल की आपल्या न्याय हक्कासाठी आपल्याला जर रस्त्यावर उतरावं लागत असेल तर ते प्रशासनाला
जाम भारी पडण्यात येणार आहे. आजचा मोर्चा हा यशस्वी व्हावा व कंपनीने या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या असे मी आवाहन कंपनीला करीत आहे व माझे 2 शब्द संपवित आहे. धन्यवाद. नोकरी मिळत नाही त्याची जिम्मेदारी कोण? मी तर म्हणाल जिम्मेदार आहे पण याच्या अगोदर नोकरीला लागलेले शेतकरी, कारण ते कुठल्याच प्रकारे त्यांना साथ देत नाही. आज आम्ही बघतो आंदोलनात ते कुठल्याही प्रकारे सामील होत नाही. का तर हे आपल्याच पाठकरी यांना सामील आहेत, त्याच्यामुळे या परिस्थिती आली. पण मी आज तुम्हाला सर्वांना विनंती करतो की एकत्र या, एकत्र आले तरच आपल्या कामात धंदे मिळतील, नाहीतर हे आपल्याला केराची टोपली दाखवतील. हे एवढे माजलेले प्रशासक आहेत आणि पोलीस बांधवांना विनंती करतोय की आज 14 जण आहेत, तुम्ही एक वेळ 14 जणांच्या अंगावरचे ट्रेलर द्या, नाहीतर 14 जणांना नोकरी द्या. हे आम्ही आज विनंती करत आहे. एवढे करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संघर्ष समिती आणि न्याय हक्कासाठी उभारलेला हा लढा, आजचा हा लढा आपल्यावर उभारण्याची का वेळ येते, तर ह्या आल कार्गोच्या आरमोठ्या धोरणांमुळे हा मात्र लढा आपल्याला उभारावा लागतोय. आज पाहायला गेलं तर मात्र आपण जमीन देताना अनेक आश्वासनं आपल्याला दिली जातात, पण ती पूर्वता केली जात नाहीत. अशा ह्या कारणामुळे मात्र हा लढा उभारण्यात येतोय. ही जर मागणी पाहायला गेली तर तुटपुंजी मागणी आहे. फक्त सर्वेर आणि फक्त सर्वेर आणि क्लिनिक वेअरहाऊस म्हणजे झाडू खात्यामध्ये ही मागणी आहे, तुटपुंजी मागणी आहे. ही मात्र मॅनेजमेंट नाकारत आहे. ही खेदाची गोष्ट आहे. असे अनेक लढे आम्ही सुद्धा श्याम म्हात्रे यांच्या आधिपत्याखाली द्रोणागिरी येथे दिलेले आहेत. आज अजित म्हात्रे ते चांगलं काम पाहत आहेत. विचार करायला गेला तर अनेक वेल एज्युकेटेड इथं मात्र शेतकरी कामगार आहेत. त्यातल्या जर मी नाव घ्यायला गेलो तर अनिकेत ठाकूर सारखा एक वेल एज्युकेटेड आहे. मी तर अनिकेत सारख्या वेल एज्युकेटेड माणसाला सांगेन का तू सर्वेर मध्ये का मॅनेजमेंट मध्ये खरी मागणी मागायला पाहिजे. आणि ही सगळ्यांची मागणी पूर्ण होण्यासाठी आज आम्ही इथे बसलेलो, आंदोलनाला बसलेलो आहे. आणि जोपर्यंत ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मात्र किती जरी तास गेले, कितीतरी दिवस गेले तरी हे मात्र आम्ही सक्सेसफुल करूनच राहू, हे आम्ही आज मनाशी मात्र निश्चय केलेला आहे. धन्यवाद. 100 जणांना ते कामाला लावतात, परंतु इथं 14 शेतकरी आहेत, त्यांना देशोधडीला ही कंपनी लावणार आहे. आणि दुसरा असं मगाशी मी सांगितलं की कायद्याच्या भाषामध्ये जेव्हा आम्ही कायदा शिकतो, LLB ला जेव्हा कॉलेजला असतो तेव्हा पहिलं आम्हाला सांगितलं जातं की आपण एकत्र आलो पाहिजे, कारण संघर्षाच्या अगोदर ही मॅनेजमेंट असेल, प्रशासन असेल, शेतकरी असेल, हे एकत्र बसले पाहिजे. 14 शेतकऱ्यांना त्यांनी समजा साधारणतः 10 जणांना आम्ही प्राधान्य देऊ आणि आपल्याला 20ची भूमिका असेल, तदनंतर आपण आंदोलन करणं ती खूप वेगळी गोष्ट आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांना हवं आहे ते दिलंच नाही तर हे आंदोलन करण्याची पाळी येते आहे. जमिनी आमच्या हक्काच्या. प्रवीण पाटील, हाय हाय. प्रवीण पाटील, प्रवीण पाटील, प्रवीण पाटील, प्रवीण पाटील. या प्रवीण पाटीलचं करायचं काय? खाली डोकं. या प्रवीण पाटीलचं करायचं काय? या प्रवीण पाटीलचं करायचं काय? आणि मी विनंती करतो पोलीस प्रशासनाला की आपण मॅनेजमेंटला बोलवून काहीतरी सेटलमेंट करावी, ही आपल्यास विनंती आहे. नाहीतर आम्ही सुद्धा या ठिकाणी पेटून उठू, ही आम्ही तुम्हाला ग्वाही देतो. कारण या ठिकाणी प्रत्येक शेतकरी भले तरी माझी जमीन नसली तर या ठिकाणी माझ्यावरती सुद्धा वेळ असते. या ठिकाणी आलेल्या सर्व या ग्रामस्थांचं असतील, या मित्र परिवार असतील, अजितदादांच्या पाठीमागे आम्ही सर्वत्र आहोत. एक व्हा, सामील व्हा, असे करून आम्ही तुम्हाला सांगतो की आपण या मॅनेजमेंट कंपनीला बोलवून ताबडतोब आपण सेटलमेंट करावी, नाहीतर आम्ही थोड्याच वेळात या ठिकाणी गेट बंद करू, ही आपल्यास ग्वाही देतो. धन्यवाद. हॅलो.
पहिले प्रथम मी माफी मागतो की मी उशिरा आल्याबद्दल, कारण माझी सर मीटिंग होती ॲग्रीमेंटची आणि मी मगाशीच मेसेज टाकलेला डोनाला का मी थोडा उशिरा येणार आहे. जमीन आमच्या हक्काची नाही, कोणाच्या बापाची. आमचा हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे. आमची जमीन आमच्या पोटाची जमीन या कंपनीला देऊन, या कंपनीने जवळजवळ यांच्या 10-12 CFS झालेल्या आहेत, पण आमच्यासारख्या माणसांना आज आमच्या जमिनी देऊन सुद्धा आम्हाला नोकऱ्या देत नाही. या निषेध मी यांचा धिक्कार करतो की यांनी आम्हाला नोकऱ्या द्यायला पाहिजे, कारण आमची जमीन आमच्या पोटाची जमीन दिलेली आहे. यासाठी ह्यांना काही पण मदत लागण्यासाठी आम्ही पूर्ण त्यांना पाठिंबा देत आहोत. मी एक खोपटेगावचा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आहे, त्या नात्याने पण माझ्या पक्षातून यांना जेवढी मदत करता येईल तेवढी मी मदत करेल. एवढे म्हणून माझे 2 शब्द पूर्ण करतो. जमिनी आमच्या हक्काच्या, जमिनी आमच्या हक्काच्या. प्रणित पाटीलचं करायचं काय? या प्रणित पाटीलचं करायचं. नेतृत्व करणारे अजित कृष्णा म्हात्रे, आपण सर्वजण त्यांना ओळखत आहात. एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखत असला तरीही प्रामाणिक कार्यकर्ता आणि ठोसून न्याय मिळवणारा कार्यकर्ता म्हणून त्याचे नाव प्रसिद्ध आहे. ते कधी पुन्हा पुढे लाचार होणार अशी शंकाच बाळगायची नाही आणि न्याय मिळेपर्यंत लढणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची आपल्याला नोंद घ्यावी लागेल. आणि मला विश्वास आहे अजित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अजित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आजपर्यंत त्यांनी लढवलेल्या ज्या लढाया आहेत, सर्वात महत्वाची रायगड जिल्ह्यामध्ये कुणालाही शक्य झालं नाही ती लढाई म्हणजे पर्यावरणाची लढाई. आपले डंपर आणि ट्रेलर हे सगळे वगैरे भरून जातात, रेतीनं मातीनं सगळे जायचे आणि सगळी धूळ गावांना घरांना जायची. त्यावेळी यांनी जे जबरदस्त ट्रक मालकांच्या विरुद्ध, ट्रेलर मालकांच्या विरुद्ध, डंपरवाल्यांच्या विरुद्ध आणि सरकारच्या विरुद्ध जे आंदोलन केलं आणि ते यशस्वी करून दाखवलं, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. लढाई कुठे? मग आपल्या CSZ, SEZ मध्ये जे नोकऱ्या भरती होतात त्याच्यावर बेलपार गावाला मिळावा न्याय म्हणून त्यांनी पूर्णपणे तिथे हक्क मागण्यासाठी सतत लढत राहिलाय. ते आपल्या अजित म्हात्रे आपल्या JNPTशी प्रत्येक वेळी भांडायला जाऊन न्याय मिळवणारा ते अजित म्हात्रे, त्याच्याबद्दल मला कौतुक आणि अभिमान वाटतो. म्हणून मी आज इथे आलेला आहे. एक मात्र आहे, जो प्रामाणिक असतो ना त्याला राजकीय वलय लोक देत नसतात आणि राजकारणी कधीच पाठिंबा देत नसतात, कारण त्यांना प्रामाणिकपणा गरजेचा नाही. जे प्रामाणिक नाहीत त्यांच्या सोबत राजकारणी असतात, हे माझं ठाम मत आहे. मग तुमचा पुढारी असो, आमदार असो, खासदार असो, कोणी असो, चोरातल्या चोरांच्या सोबत ते असतात, प्रामाणिक नेत्यांच्या सोबत नसतात आणि प्रकल्पग्रस्तांच्या सोबत नसतात. हे माझं ठासून आणि ठाम मत आहे. एलबी पाटील साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. एलबी पाटील साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अनेक प्रश्न इथं आले, अनेक प्रश्न आले, सोडवण्याच्या कामी कोणीही लीडर आलेला नाही. ते राजकीय नाही, त्यांना ते नको आहे. त्यांना फक्त हप्ता आणि लाच ही घेण्यासाठीच ते लढाईला आलेले असतात किंवा सोबत आल्या. आता इथं मध्यस्थी करायची झाली तर कंपनीच्या मार्फत मात्र ते येणार. जर ऑर्डर मिळाली, अजितची ऑर्डर मिळाली नाही, आता गेटच्या समोर उभं राहायचं, काय करायचे, पोलीस त्यांचं काम करणार. तुम्हाला मारतील, लाठीनं काठीनं मारतील, तुडवतील ही, पण त्यावेळी घाबरायचं नाही. नाहीतरी तुम्हाला सध्या तुडवलेलंच आहे. परिस्थितीनं तुम्हाला तुडवलेलं आहे का, ठेवलेलं आहे का? नाही, परिस्थितीनं तुडवलेलं आहे. या ऑल कार्गोच्या प्रणित का प्रवीण आहे त्यांनीही तुडवलेलं आहे. अरे तिथं जाऊन हा मुलगा म्हणतोय माझी सगळी जमीन तुम्ही घेतलीत, मला रुपया दिला नाही, माझ्या माणसाला मला लावलत नाही, मला लावलत नाही, आज वर्ष माझं 26 वय झालंय, मी जगायचं कसं? प्रश्न बरोबर आहे.
आणि ज्यावेळी माणसाच्या जगण्यावर येतं तेव्हा आता मी मरायला हवं गरज आहे, त्यावेळी मेल्याशिवाय एकानं मेल्याशिवाय न्याय मिळणार नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि ती लढाईच करायची. आणि पूर्व भागाचा इतिहास तुम्हाला, जंगलचा सत्याग्रह तुमचा आहे आणि त्यामुळं त्याची आठवण ठेवून काही झालं तरी ऑल कार्गोला न्याय मिळवणारच अशी मी माझी मागणी राहील. मी इथे पोलीस अधिकारी माझे जवळचे मित्र पण आहेत आणि त्यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल फक्त राग आहे असं समजू नका, राग आहे असं समजू नका. तरी पण ते त्यांच्या कायद्यामध्ये मात्र तुम्हाला तुडवतील. ते कायद्यामध्ये तुम्हाला मारणार, झोडणार, करणार किंवा त्या कंपनीला जाऊन सांगणार. यांच्याशी बोलता की नाही ते सांगा. आता प्रश्न काय, माझं पोलीस अधिकाऱ्यांना म्हणणं आहे का तहसीलदाराने ऑर्डर काय दिलेली आहे, या ऑल कार्गोला ऑर्डर दिलेली आहे की तुम्ही तुमचं म्हणणं सांगा आणि न्याय द्या. न्याय द्या सांगत असताना सुद्धा जर घेत नसतील तर आम्ही करायचं काय? आम्ही आजच्या आज आलेले नाही. आजच तुम्ही आलात का? नाही. काही दिवसापूर्वींचा अर्ज आहे, विनंती आहे, मागणी आहे आणि तुम्ही इथं लढायला येणार हेही माहिती आहे. त्यांनी निर्णय घ्यायला नको, त्यांना निर्णय घ्यायला पाहिजेच. आणि घेत नसतील तर आता माझं पोलीस प्रशासनाला म्हणणं आहे की सर, तुमच्याकडून तिथे आवाज गेला पाहिजे. त्यांचं काय करताय? उद्या गेटवर आले आणि मला खात्री आहे गेटवर आल्यानंतर याच्यातली कोणीतरी बाया माणसा तिथे आडव्या होणार. कारण आमच्या इथं द्रोणागिरीला, आमच्या भेंडकळला बायाने अडवला. बाया गेटवरून उड्या टाकून पलीकडे गेल्या आणि त्यांना बोलायला लावला, अन्यथा बोलले नसते. बाया सांगितलं आमचं काय करायचं ते कर, आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही. बाया आडव्या पडा आडव्या. हे मी ते तुम्हाला सांगतो ना, चिडवण्यासाठी नाही, चिथावण्यासाठी नाही की सर चिथावतील आणि जातील. बरोबर की नाही? सर चिथावतील आणि जातील. तसं नाही. तर तुम्ही कशासाठी लढतायत? तुमच्या मुलांसाठी, तुमच्या जीवासाठी, तुमच्या भुकेसाठी, तुमच्या पोटासाठी लढताय. पोटासाठी लढताना कुणाला घाबरायचं हे तुम्ही सांगा. घाबरण्याची गरज आहे? घाबरू नका, घाबरू नका हे माझं ठाम म्हणणं आहे. मला कधीच कशाची भीती वाटत नाही, कधीच कशाचीच भीती वाटत नाही. मी आंदोलनात जातो, समोर सांगतो मी मार खाणार आहे. मारला तर मारला, कारण आपण एवढा बोललोय म्हणजे ते मला मारणारच आणि त्यांनी मला मारायलाच पाहिजे. कारण त्यांच्या समोर एवढा बोललोय म्हणजे त्यांनी मला मारलंच पाहिजे. ही त्यांची कामगिरी आहे. आणि ते सहन करण्यासाठी इथं आलेल्या एकूण एक माणसाने विचार करायचा की जर ज्यावेळी अजित सांगेल आणि तुमची मंडळी सांगतील की नाही आता आम्ही गेटच्या समोर उभे राहतो, काय होईल ते होईल. तुम्हाला नेतील, टाकतील, गाडीमध्ये भरतील, जातील. गाडीमध्ये भरताना तुम्ही घाबरायचं नाही. गाडीमध्ये भरून नेलं ठीक आहे, मार काय म्हणतो उत्तम आहे असं मी का म्हणालो? उत्तम आहे का म्हणालो? उत्तम आहे यासाठी त्या घरामध्ये अजून तुमची पोरं आहे, ती चिडल्याशिवाय राहणार नाही. घरामध्ये जी पोरं आहेत ती चिडल्याशिवाय राहणार नाहीत. गावातली माणसं आमच्या बाळांना हात लावलात, अरे ऑल कार्गो या शब्दाचा अर्थही नाव आहे ऑल कार्गो. ऑल म्हणजे सर्व, तुझ्या कार म्हणजे गाड्या, आणि आता गो म्हणजे जा. आता तू इथं जा, अन्यथा आम्ही तुझ्या समोर आडवे राहून मारणार आहोत की तुला तरी मारणार. ही भूमिका तुमची राहिली पाहिजे, ही तुमची भूमिका राहिली पाहिजे. आणि ही भूमिका ताठपणे घेतली तरच न्याय मिळतो, अन्यथा न्याय मिळत नाही. न्याय मिळवायचा असेल तर हा पवित्र राहिला पाहिजे. आणि त्यांच्याशी बोलणी करायची असेल तर मी यांच्याशी साहेबांशी बोलतो. आमचे पोलीस स्टेशनचे अधिकारी एक चांगली माणसं आहेत
आणि मला समोर दिसणारे चेहरे सुद्धा थोडेफार माझ्या परिचयाचे आहेत आणि चांगले अनुभव आहे आणि यांच्या कंपनीचे पैसे खाणारे नाहीत याचा मला विश्वास आहे. त्यामुळे त्यांनी जे काही योग्य असेल ते आम्हाला द्या. आम्हाला खोटा न्याय देऊ नका. हे आलेख म्हणून द्यायचा नाही असंही नाही. आमचं न्याय्य आहे, योग्य आहे, म्हणून आम्हाला न्याय दिला पाहिजे. अन्यथा आम्ही तिथं जाणार आहोत. मी साहेबांशी बोलतो की आम्ही अजित आणि आम्ही तिघीचं वजन जातो. साहेबांशी बोलतो, साहेब काय करणार आहात? आम्हाला तर आता समोर उभं राहायचं आहे. समोर उभं राहताना ज्यांना जायचंय ज्यांना त्यांनी बाहेर आता पळून जायचंय त्यांनी आधीच जा. म्हणजे आम्ही गेटच्या समोर आम्ही 5-7 जण उभे राहणार. ते 5-7 जणच उभे राहिले तरी चालतील. 5-7 जणच उभे राहिले तरी चालतील. जेवढे राहतील तेवढे राहतील. अन्यथा आपण आता निर्धार करून यासाठी आलो की मार खाणार आहोत किंवा अन्यथा कंपनीचा जर अधिकारी आला तर मार द्यायचा ही भूमिका तुमची ठेवायची आहे. कंपनीचा अधिकारी जरी आला, न्याय दिलाच नाही तरच मारू. न्याय दिलास तर मारण्याची आमची काय नाही. तुझी माफी पण आम्ही मागू, त्याची माफी पण मागू. का आम्ही तुला एवढं बोललोय त्याची माफी पण मागायला पाहिजे. परंतु न्यायासाठी आपण भांडतो आहोत आणि त्यासाठी आता आपले अजित आणि जे आपले बेलपाड्याचे माजी सरपंच पण आहेत, इथले आपले अध्यक्ष आहेत युनियनचे आणि आपल्या गावचे प्रमुख पुढारी जे असतील त्यांनी साहेबांकडे जावं आणि चर्चा करावी अशी आमची विनंती आहे. अजित, जाता का तुम्ही? नमस्कार. अल्कार्गोचा पहिला मी जाहीर निषेध करतो. कारण ते आमचं सत्वच बघतात. मग त्यांना वाटतं खेळ वाटतोय, त्यांना वाटतं आम्ही गेट समोर आलो नाही आणि आम्हाला खुनच दिली जातोय. गाड्या इथून चालू केल्या जातात. यांना याचे गाड्या जातात ना, याचे परिणाम भोगायला येते. उद्यापासून माझे सर प्रोसिजर चालू होते यांच्यावर. काय ती करणारच आहे. कारण ही लोक आता माझं एक पोलीस प्रशासन सांगणं आहे, त्वरित तिथं जाऊन सांगा त्या प्रणित पाटीलला आणि प्रवीण पाटीलला, आपण पोलीस कायद्याचे रक्षक आहात, यांची कान उघडणी करत त्वरित 15 मिनिटाच्या आत या गेटवर घुसो. नंतर जे काय होईल त्या पोलीस पण जबाबदार असतील. त्वरित त्यांना कान उघडणी करा, त्यांची कान पकडून त्यांना आहे ना, हा कान उघडणी करा त्यांची. पोलीस पण जबाबदार असतील. आम्हालाही माहिती आहे काय आहे. त्वरित त्यांना कान पकडून आहे ना, जे काय त्यांचं म्हणणं आहे इथं लोकांसमोर मांडू द्या. 15 मिनिटात गेटवर घुसो. इथपर्यंत तुमचा आम्ही आदर केलेला आहे. गेटच्या बाजूला आलेलो आम्ही, गेटवर गेलेलो नाही. पण पोलिसांना पुन्हा सांगतोय मी, 15 मिनिटात गेटवर घुसो. जे काय कायदा सुव्यवस्था बिघडल्यास पोलीस जबाबदार राहतील. पोलीस जबाबदार राहतील हे सांगतो मी. तर तुम्ही जर असं बघत असाल, पोलीस हे कोणाच्या दबावाखाली नाही, पोलीस हे कायद्याचे रक्षक आहेत. तर पोलीस जर शांत असतील तर आम्हाला संशय येतोय तर खरोखर या पोलिसांच्या कोणाचा दबाव आहे का? पोलिसांच्याकडून कुठला पक्षपातपणा होऊ नये. पोलीस हे सर्वांचे आहेत, कायद्याचे आहेत ते. पण कुठलाही जर दबावाखाली असाल तर माझी विनंती आहे, पोलिसांनी दबावाखाली राहू नये. सत्ता येतो जातो, परंतु आपण त्वरित त्यांना घेऊन या. आणि तहसीलदारांनी पूर्तता करायला सांगितलंय. जर काय झालं, कोर्टात गेला मॅटर, काय तंतय झाला, तहसीलदाराचा आम्हाला प्लस पॉइंट आहे. कायदा याची पूर्तता करायला तहसीलदारांनी सांगितलंय आणि अल्कार्गो जबाबदार आहे. तालुक्याचा जो बॉस आहे त्यांनी सांगितलेलं आहे, जमिनी आमच्या हक्काच्या, जमिनी आमच्या हक्काच्या, जमिनी आमच्या हक्काच्या. मुर्दाबाद 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 मुर्दाबाद. प्रवीण पाटील हाय हाय, प्रवीण पाटील टाळे वाजवा, काटा वाजवा. प्रवीण पाटील, प्रवीण पाटील, प्रवीण. चलो चलो त्यांच्या ज्या मागण्या आहेत ते त्यांच्या कानावर घालू आणि तुम्हाला कसा न्याय मिळेल याबाबत आम्ही पोलीस प्रशासन प्रयत्न करू.
आम्ही पण तुमच्या सोबत आहोत, आम्ही ग्रामस्थांच्या सोबत आहोत. ग्रामस्थांना सुद्धा आम्हाला कोणताही अन्याय आम्ही सहन करू देणार नाही. अध्यक्ष आले होते त्यांना पण आमची मिटिंग झाली. त्यांना आम्ही यांच्या मागण्या कानावर घातलेल्या आहेत. परंतु आता आपलं आंदोलनाचं प्रतीक म्हणून त्यांच्या प्रतिनिधींना घेऊन जाऊ आणि मी त्यांच्या सर्वांच्या ग्रामस्थांच्या ज्या मागण्या आहेत त्यांच्या कानावर घालून त्याच्यानंतर आपण ठराविक स्पॅम पिरियडमध्ये आपण ज्या मागण्या आहेत किंवा ज्या अन्याय झालेल्या आहेत तर आपण मला तुमच्या ग्रामस्थांचा अभिमान आहे. काय माहिती विषय असा आहे याचा, ही लोकांची हुकूमशाही एवढी आहे. आमची लोक एखादा न्याय मागायला जातात त्यांना पोलिसांचा दग धरायचं. हे काय चालू आहे? एक पत्र द्यायचं असलं तरी देत नाही आहे आणि त्यात आमच्या लोकांना दबवलं जातो. तुम्हाला त्याचा अनुभव परत होणार नाही अशी मी काळजी घेईन. आमचा विश्वास आहे. हा विषय माहिती आहे आम्हाला. आम्ही कालच तुम्हाला ओळखलं की आमचा तुमच्यावर खूप विश्वास आहे. पण तुम्ही आहेत ना त्यांना, मी त्यांना ते बोललो त्यांना काय इथं कान उघडणी करा. आताच बोललो कानवळ्या तुम्ही नाही की तुमचं हे दर्शन झालं इथं. काय माहिती ही लोक साहेब हाती करतात. मी करतो त्याचा बोलतो. पण या लोकांना साहेब हे काय हे महिन्याच्या त्यांना यांना याचा परिणाम दिसत. ज्या गाड्या जाणून चालवलेल्या आहेत खुनच दिलेल्या माझ्या अर्ग्याला. तसं काही खुल्लच नाहीये. त्यांना काय तुमचे हे समजली नाही पण आपण त्यांना सगळं समजलंय त्यांना. आज माझ्यासारख्यावर दबाव किती होता, राजकीय दबाव किती आणलं. मग मी कोणाचं जुमानत नाही, मी कोणाचं बांधील नाही. त्यामुळे आपण हे होऊ शकतोय. साहेब आता तुम्ही किती लोक बोलतात इथं त्यांच्याकडे किती लोक 2-4 लोक घ्या. अध्यक्ष घ्या आणि ऐका विषय 2 महिला एक पाहिजे. काय माहिती त्या महिलांना कसं असतो माहितीये का, 2 महिला असल्या ना काही नाही समजा कोणी ते निवडतील त्या. मी ते सांगत नाही या घ्या द्या. विषय कसा असतो महिलांना मग काय होतं काय झालं काय नाही म्हणजे मनात कसं होतं त्यांची शंका लोक. मला नोकरी पाहिजे. तुम्ही बोलताल महिन्यात 2 महिन्यात नाही. छोटीशीच मागणी आहे फक्त यार्ड सर्वे आणि हाऊस किपिंगसाठी. फक्त 2च मागण्या आमच्या यात आहेत. बाकी आमची काही तिसरी मागणी नाही साहेब. याचं तिथं कंपनी काय केली हे ह्यांना नोटीसी दिल्या, ह्यांना आम्ही पैसे दिले 15 वर्षापूर्वी. आम्ही स्थानिक आहोत आणि तुमच्या शब्दाखाली म्हणजे अजितदादांच्या शब्दाखाली आम्ही गेट बंद केलेलं नाही. आणि साहेब तुमचा काय शब्द दिला तुम्ही पण मला मी काय होतं मला इथे यायचा होता. उद्या काय माहिती उद्या गालबोट लावायला नको माझ्या आंदोलनाला कोणी की मी तुमची वाट बघतो तुम्ही दिसत नाही का अजून बरा. मग शेवटी मी बोललो कान उघडणी करा त्या कंपनीची जाऊन. हे लोक अति करतात साहेब. यांचा अति होईल पण उद्रेक होईल साहेब. हे लोकांना उद्रेक होईल नंतर यांना वाचवायला पण कोण नसेल. हे लोक आता 43 सर्व इथे काम करतात स्थानिक शेतकऱ्यांनी. त्यांना पण नोटिसांचे पैसे दिले 80 शेतकऱ्यांना. तर आमची छोटीशी मागणी आहे का आमचं पण 7-12 एक सर्व आणि हाऊस किपिंगमध्ये घ्या. बाकी आमची काय मोठी मागणी नाही आहे साहेब. ते तुम्हाला देखील आम्ही सांगितलं होतं आणि अगोदरचं पण आंदोलन आम्ही तुमच्या शब्दाखाली पाठिंबा साहेब घेतला. त्यावेळेस देखील शब्द दिला होता तुमच्या मागणी आम्ही 10 ते 15 दिवसामध्ये मान्य करू. परंतु त्यावेळी सांगितलं का आमच्याकडे व्हॅकन्सी नाही आहे. तुमच्या शब्दाखाली आम्ही 2 वेळा आंदोलन मत विकास मॅडमने डायरेक्ट काही आज आंदोलन होतं त्याची दखल आपल्या उरण पोलीस स्टेशनचे लोकप्रिय वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाल साहेब यांनी योग्य ती दखल घेतलेली आहे. तसेच आमचे गोरे साहेब असतील PSI, API असतील आपले काटवानी साहेब असतील, प्रणित पाटील सर असतील आणि प्रवीण पाटील सर असतील हे सर्व
सर्वांचे मी आभार मानतो, कारण त्यांनी आम्हाला काहीतरी म्हणजे पहिलं म्हणजे एक लेखी पत्र दिलेलं आहे की आम्ही की आज एक मिनिट मला पत्र दिलेलं आहे की अजित कृष्ण म्हात्रे सोनकर बाजू शेतकरी संघटना खोपटे उरण विषय बैठकीतील निर्णयानुसार पुढील चर्चा संदर्भात विनंती आणि सदर आंदोलन घेण्याबाबत महोदय आज दिनांक 24 जुलै 2025 रोजी झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने आपणास नम्र विनंती करण्यात येते की बैठकीत ठरल्याप्रमाणे मुद्द्यानुसार ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या सोमवारी कंपनी व्यवस्थापन आणि आपल्या संघटनेचे प्रतिनिधी यांच्यात चर्चा होऊन योग्य तो तोडगा करण्यात येईल. ठीक आहे, या पत्राचं मी स्वागत करतो साहेब. परंतु विषय असा आहे, माझं जे आल कार्गोच्या HR दोन्ही HR आहेत त्यांना माझी विनंती आहे आणि मिसाल साहेबांच्या मध्यस्थीने हे आंदोलन सध्या तर आज स्थगित केलेलं आहे. कारण विषय असा आहे की आता आम्ही या दोन्ही प्रेस पाटील सर हो सर सांगा 2 मिनिटं, पण आम्हाला एक ठेवा जरा 2 मिनिटं तर सांगवा ना. नाही टॉपिकचा विषय नाही, विषय असा आहे की प्रणित पाटील असतील किंवा प्रवीण पाटील असतील, या तुम्ही आता आम्हाला पत्र दिलेलं आहे, याची मला विनंती आहे तुम्हाला पण तुम्ही आमचा सत्व जास्त आता किती सोमवारी ना आता ऑगस्टला किती दिवस आहेत 7-8 दिवस. हां 7-8 दिवस होतात साहेब. मिसाळ साहेबांच्या साक्षीने सांगतोय, काटवानी साहेब असतील त्यांच्या साक्षीने सांगतो, पोलीस पण साक्षी म्हणतो. हे जर विषय पुढील 15 दिवसात जर मार्गी लागला नाही, सर्वांच्या सोनकर बाधित शेतकरी संघटना असतील आणि पोलीस प्रशासन असतील त्यांच्या मी साक्षीने सांगतो, तर पुढे जर या लोकांचा जर प्रश्न मार्गी लागला नाही तर आमच्या हातून काय घडेल पुढं हे मलाही माहित नाही म्हणतो काय होईल ते. कारण तुम्ही असे ते ठीक आहे, तुम्ही आता दखल घेतलेली आहे आमची सर्व, हा प्रश्न मार्गी लागण्यासाठी तुम्ही हे केलेला आहे, तर तुमचं आम्ही आभार मानतो. संपूर्ण मीटिंगला ज्या ऑगस्ट महिन्यातल्या पहिल्या सोमवारी ज्यांनी मीटिंग आयोजित केलेली आहे आल कार्गोनी, त्या मीटिंगमध्ये तुमचा प्रश्न सोडवला जाईल. तुमच्यावर जर अन्याय झाला असेल तर तुम्हाला न्याय दिला जाईल असं कंपनी प्रशासनाने सांगितलेलं आहे. त्यासाठी तुमचे जे प्रतिनिधी आहेत रुपेश, अजितजी, त्याच्यानंतर सर्वेश, हे तिघंजण पहिल्यांदा सुरुवातीला चर्चा करतील, त्याच्यानंतर ते मार्गदर्शन घेतील पाटील सरांचं आणि त्याप्रमाणे तुमचा प्रश्न निकाली निघेल अशी मी आशा करतो. तुम्हाला न्याय मिळेल, अन्याय झालेला न्याय मिळेल असं मी हे करतो.